जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. तो वैदेही मानस रेगे यांना मानस रेगे यांच्या हातचा पास्ता खायचे डोहाळे लागले. मग ते पुरवायला नकोत का? त्यामुळे मी शीतलला फोन केलाय आणि ते पण दिवसभर ऑफिसमध्ये येणार नाहीत कारण त्यांच्या मीटिंग्स आहेत. त्याच्यामुळे शेफ मानस रेगे वैदेही मॅमच्या सेवेत हजर आहे. ए माईक ना, माझ्यासाठी पण पास्ता कर, मला पण हवाय. काय ग? ऑब्विसली ते न करण्याचं धाडस करू शकतो का मी? काय बोलतोस असं? एक फटका देईन ना तुला मी अशी. जा आमच्यासाठी पास्ता बनव जा. दम देऊ नको, आईला नाव सांग. ए आईचं नाव काढू नको, घाबरत नाही तुझ्या आईला मी. आला थोडं छान, आईला नाव सांगेन. लहानपणापासून असाच मस्तीखोर आहे हा मुलगा. हा बोल ग. अरे काय, कुठे आहेस तू? मी परत एकदा शेफ मानस रेगे बनलोय आणि वैदेहीसाठी खास पास्ता बनवतो. म्हणजे तू आणि पास्ता? हो, मी वैदेहीसाठी पास्ता बनवतोय कारण तिला माझ्या हातचा पास्ता खायचे डोहाळे लागले. मग आता काय करायचं तूच सांग. काही नाही करायचं, पटापट पास्ता बनवायचा गपचूप आणि द्यायचा वैदेहीला. मग तेच करतोय. फक्त तुझा फोन आल्यानंतर गपचूप नाही करता येते, पण पास्ता चालू आहे. जे पुरे हा मानस, हे पण हे भारी आहे रे, पास्ताचे डोहाळे. आणि तू स्वतः तुझ्या हाताने वैदेहीला पास्ता बनवून देतोयस. नवरा असावा तर असा. एक्झॅक्टली. फक्त ते त्या समीरला सांग, तुला नवरा व्हायचं डिसिजन कॅन्सल करेल बघ. सांगते. ए मानस, अजून शीतल पण नाही आलेत ऑफिस मध्ये. मला जाम बोर होतंय आणि तू पण येणार नाहीयेस असं वाटतंय. काय करू यार? काम कर, काम. हा तानिया, आपण ना ऑफिसमध्ये काम करायला जातो. मग काम कर म्हटल्यानंतर त्याच्यात आश्चर्य वाटण्यासारखं काय आहे? तू काम करायला लाग, म्हणजे तुला बोर होणार नाही. बरं चल आता ठेव, मला पास्तावर कॉन्सन्ट्रेट करू दे. ऐक ना, त्यापेक्षा मी समीरला फोन करून पकवते. हा ओके, चल बाय. अरे यार, काय बोर दिवस आहे. समीर सुद्धा नाही उचलत आहे फोन.